नमस्कार मित्रांनो. माझ्याकडे एक खूप जुने क्लायंट आहेत जे माझ्याकडे खूप वर्षापासून इन्व्हेस्टमेंट करतात. साधारण 12-13 वर्ष आली असेल त्यांना इन्व्हेस्टमेंट करून. नित्य नियमाने रेग्युलर एस-आय-पी करतात माझ्याकडे. आणि त्यांचा पोर्टफोलिओचा साईज खूप मोठाही झाला आहे ओव्हर अ पिरियड ऑफ 12 इयर्स. पण गेल्या 5-6 महिन्यापासून त्यांचा मला सारखा फोन येतोय आणि म्हणतात की सर ही जी काय आपल्याला रिटर्न मिळतो आता ह्या माझ्या इन्व्हेस्टमेंटवरती साधारण 16-17% त्यांना सीएजी रिटर्न दिसतोय. तर तो खूप कमी आहे सर. ते आपल्याला बदललं पाहिजे काहीतरी. मी त्यांना खूप वेळा समजून सांगायचा प्रयत्न केला की सर 16-17% रिटर्न हा खूप चांगला रिटर्न आहे. एवढा रिटर्न दुसरीकडे कुठेही मिळत नाही. पण ते समूह ऐकायलाच तयार नाही. शेवटी परवा त्यांचा मला फोन आलाच आणि म्हटले की नाही नाही मला हे सगळं विकायचं आहे. मार्केटमध्ये अशी पण लोक आहेत जी महिना 10% रिटर्न देतात. मी त्यांना हे पण समजवलं की सर अशा प्रकारच्या गोष्टींना तुम्ही बळी पडू नका. एवढे कष्टाने साठवलेले पैसे सगळे जातील तरी पण ते काय ऐकायला तयार नाही. मग त्यांनी मला एकदा फोन केला, म्हटले की मग सर मी उद्या येणार आहे आणि मला ते सगळं विकून द्या. चांगली मोठी अमाऊंट आहे. पण ते ज्या दिवशी येणार होते त्याच्या आदल्या दिवशीच मला पेपरमध्ये एक बातमी सापडली. हीच ती बातमी. बघितलं मित्रांनो, एका 85 वर्षाच्या आजोबांना 22 कोटी रुपयाला फसवलंय. ते क्लायंट आल्यानंतर मी त्यांना ती बातमी दाखवली आणि जेव्हा त्यांच्याशी मी अधिक डिटेलमध्ये चर्चा केली त्यावेळेस त्यांच्याकडनं पण ह्या आजोबांना जसं फसवलं तशीच मोडस ऑपरंडी त्यांना सांगण्यात आली होती की आम्ही एका ब्रोकरकडे ट्रेड करत नाही, आम्ही वेगवेगळ्या 6-7 ब्रोकरकडे ट्रेड करतो. तुम्हाला तुमचे पैसे वेगवेगळ्या 6-7 लोकांकडे जमा करावे लागतील. आणि हे सगळं वाचल्यानंतर, हे सगळं ऐकल्यानंतर ते माझे क्लायंट एकदम शॉक झाले आणि त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट नाही काढली. मित्रांनो, तुम्ही सुद्धा असल्या शॉर्ट टर्म पैशाच्या मागे जाऊ नका. कारण आपण आयुष्यभर कष्ट करून जे पैसे कमवतो ते पैसे असे एका फटक्यात कोणीतरी आपल्याला फसवून घेऊन जाईल. आणि आता जे ट्रेंडिंग गाणं चालू आहे ना, झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. ह्याच्या एक्झॅक्टली उलटं गाणं तुम्हाला ऐकायला मिळेल. पट पट पटापट लक्ष्मी घरातनं निघून जाईल झटपट पटापट. ते मित्रांनो पैसे सांभाळा. छोट्या कालावधीच्या किंवा अनएक्सपेक्टेड रिटर्नच्या मागे जाऊ नका. आपले कष्टाचे पैसे